मथुरची गाडी जमली म्हणून माझा बैल पूर्ण पुढे आलाय. आणि राहुल भाईचे मी धन्यवाद करतो. त्यांच्या मुलाला डबल एकदा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दादांनाच कर. अशा पैऱ्यासाठी मी अशा माणसांना फोन केलाय, देतो बैल उद्या देतो. 2-2 दात वासरू होते या अरिबेने शिकवलेत. तुम्हाला काही सांगतो, ओल्याचा फौजी म्हणून वासरू होता. अरिब्याला मी त्याला दिले अड्ड्यात. पण मी किती वेळा तरी बैल मागितला. त्यांचा प्रश्न राहिला, देतील नाही देतील आमची गोष्ट. पण मी भरपूर जणांनी बैल मागितला, कोणी बैल दिला नाही. शेवटी मला नियोजन करून बैल तिथून उतरवला. आज आमचा ड्रायव्हर जाकी भावासारखी गाडी काढली, एकदम जीवासारखी जबान दिलेली गाडी काढून दिली. दादा, या विजयामागे मथुरला किती श्रेय आहे? या मथुरचा श्रेय असा आहे, मथुरने मला जी चान्स दिली उजवी साईड घेऊन, तो सांगतो मी एक बोलतो ना, मोठा भाऊ छोट्या भावाला सपोर्ट करतो, तशी त्यांनी आम्हाला साथ दिली, सपोर्ट केला. आणि आमची जी मांग होती त्यांनी पूर्ण केली. आणि मथुरच्या मुले आज माझा अरिब्याचं नाव वर आलं. नाही तर मला कोणी ओळखत नव्हता, ना माझ्या अरिबीला कोणी ओळखत नव्हता. इन 3-4 गावात मी फेमस होतो की शिलचा अरिब्या पलतोय, आजूबाजूला माहीत होता. आज मथुरची गाडी जमली म्हणून माझा बैल पूर्ण पुढे आलाय. आणि राहुल भाईचे मी धन्यवाद करतो. त्यांच्या मुलाला डबल एकदा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की त्यांनी मोठं मन करून गाडी खेळली माझ्याशी साईड घेऊन. नाही तर काही त्यांनाही काही एवढे काही पडलं नव्हतं की काय करायचं तुझ्याशी घ्यायची, पण त्यांनी मोठं मन करून माझ्या बैलाशी गाडी खेळली. हे आम्हाला आनंद आहे. आणि असं राहू, त्याही कधी बी सांगितलं बैल पाहिजे तर मी त्यांना बैल देणार. आज मथुरमध्ये बिंजोडचा बादशाह म्हणजे मुंबई आणि घाट असो सर्वांचा आवडीचा बैल, आणि त्याच्या विरुद्ध शर्यत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली आणि पिंट्याने गुलाल घेतला. काय बोलाल? सर्वात प्रथम हेच बोलन की मला आज त्यांच्याबरोबर गाडी खेळायला भेटली. माझा बैल मथुरमुळे आज उजाडाला, नाही इतके दिवस अंधारात. आज मथुरमुळे उजाडाला. दादा, मथुरच्या बरोबर शर्यत झाली, काय सांगाल त्याच्याविषयी? मी जास्त सांगू शकतो, कारण का तो आमच्या मनात होता पहिल्यापासून. पण आज नशीब त्यांच्यामुळे माझा बैल आज उजाडाला. मथुर एवढं सांगू. मग मुंबईला पहिल्यांदा आले का याच्या सुद्धा आधी आले होते? नाही, पहिल्यांदा. मग आता याच्या पुढे मुंबई बिंजोडला येणार का? येणार, अरे कोणी वा. बी बोललं तरी येणार. आणि घाटावरती कशी पिंट्याची कारकिर्दी आहे? घाटावर तिकडे बिनजोडला याला पडतोय तो 3 फेऱ्या. तिथे कसं काय त्याचा कमाल आहे? तिथे बी चांगली, चांगलं कमाल आहे. एक नंबरचा मानकरी झालेला बी 2-4. आज सगळे सोशल मीडियावरती एकच चर्चा झाली, छत्रपती संभाजीनगरचा पिंट्या आणि कुणाचा आहे तो पिंट्या, ह्या सगळ्या चर्चेचं श्रेय कुणाला द्याल? मथुरला देणार. तुम्हाला सांगितलं बी धप्पा बसन 12च्या नंतर तो झाला. सगळ्यात जास्त मथुर. तुम्ही पण खूप फॅन आहे म्हणायचं मथुर पहिल्यापासून. अजून राहुल दादांच्या विषयी काय सांगाल? राहुल दादाविषयी हे सांगन की मला कधी बी त्यांना बोललं तरी नाही, कधी पण याला कधी बी. आपण कोणाकोण काही चारणे घेत नाही, फायदे घेत नाही, काही. आणि आजचा हिंद केसरीचा बिंदोडचा गुलाल आहे, कुणाला समर्पित करायला? दादांनाच करा. धन्यवाद. त्यांच्यामुळे माझं सर्व काही. बरं. थँक्यू.